आता पाहूया टॉप 10 बातम्या. मनपा निवडणुकीचा धुरळा. फडणवीसांमध्ये औरंगजेबचा आत्मा जाऊन बसलाय. हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. जल्लाद फडणवीसांनी लोकशाहीला फाशी दिली असंही वक्तव्य. तर हर्षवर्धन सपकाळांचा आत्मा मोहम्मद घुरीचा की गझनीचा, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा टोला. औरंगजेब यांनी प्राण ज्या जिल्ह्यामध्ये सोडले त्या प्राणाचं भूत औरंगजेबाचं भूत आणि तो औरंगजेबाचा आत्मा हा देवेंद्र फडणवीसांमध्ये जाऊन बसलाय. हा देखील आरोप या निमित्ताने मी करतोय. हर्षवर्धन सपकाळ यांचा आत्मा मोहम्मद घुरीचा आहे का गझनीचा आहे? पुण्यात नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. फक्त 12 जागा देऊन भाजप अन्याय करत असल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप. तर कार्यकर्त्यांकडे चुकीची माहिती, शिंदे अंतिम निर्णय घेतील, नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया. माझ्या असे लक्षात आलं की त्यांना माहिती जी आहे ती चुकीच्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचते. तर त्यांच्याबद्दल चांगल्या पद्धतीने समाधान झालं. स्वतंत्रपणे लढण्याचा आदेश आला तर आपण तशा प्रकारे प्रत्येक वॉर्डात तयारी करण्यामध्ये तुम्ही सहभागी असणार आहात. त्याच्यामुळे हे काय एक व्यक्ती कोणी ठरवणार नाहीये. अंतिम निर्णय माननीय शिंदेसाहेब ठरवणार आहेत. ज्यांनी माझा नाद केला त्यांना मी सोडत नाही, नाव न घेता जयकुमार गोरे यांची मंत्री शंभूराज देसाईंवर टीका. तर दादागिरी, दमदाटी, दहशतीची भाषा केल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल. पालकमंत्री शंभूराज देसाईंचा गोरेंवर पलटवार. जर मान्य मंत्री महोदय गोरे साहेब म्हटले असतील की माझा नाद केला तर मी त्याला जागा दाखवतो, याचाच अर्थ प्रत्यक्षपणे त्यांनी मान्य केले की त्यांची दहशत आहे. अशी दादागिरीची, दमदाटीची, दहशतीची कोणी भाषा केली तर निश्चितपणे त्याला सुद्धा जशास तसं उत्तर दिलं जाईल. सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजप आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांचा निष्ठावंत पॅटर्न. भाजपच्या निष्ठावंतांना तिकीट न मिळाल्यास ते ज्या पक्षात जातील त्यांचा प्रचार करणार. सुभाष देशमुखांचा भाजपला खर्च आहे. जर बाहेरच्याला उमेदवारी दिली तर स्वाभाविकपणे आमची नैतिक जबाबदारी आहे. अशा कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहणारच. अमरावतीत शिवसेना नेते अभिजित अडसूळ यांचा राणा दाम्पत्याला थेट इशारा. आमची युती भाजप शिवसेना पुरती मर्यादित. आता पुन्हा अधर्म झाला तर युती पाळण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. अडसूळांचा थेट इशारा. परभणीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही. मेघना बोर्डीकरांकडून स्पष्ट. परभणीत भाजप शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करणार. बोर्डीकरांची प्रतिक्रिया. 35हून अधिक जागा मिळण्याचा आग्रह. 35च्या वरतीच आम्ही घेण्याचा प्रयत्न करू. परभणी जर बघितलं तर अजित पवारांची राष्ट्रवादी तुमच्यासोबत असणार आहे? नाही, आम्हाला शिंदे सेनेसोबत युती आम्ही करणार आहोत. कृष्णराज महाडिक उतरणार महापालिका निवडणुकीच्या रिंगणात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह रवींद्र चव्हाण आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाल्याची माहिती. वॉर्ड क्रमांक 3 मधून तयारीला सुरुवात. या निवडणुकीत वेगळे युनिक मुद्दे घेऊन उतरणार असल्याची पत्रकार परिषदेतून माहिती. कोल्हापुरात महायुती आणि मवियाला तिसऱ्या आघाडीचं आव्हान. वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टी एकत्र लढणार निवडणूक. 16 नंतर मवियानं काय गमावलं हे कळेल असाही इशारा. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष सोबत आल्यास स्वागत करू असंही केलं स्पष्ट. माजी आमदार स्वर्गीय भारत भालकेंचे पुत्र शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? चर्चांना उधाण. भगीरथ भालके यांनी घेतली तानाजी सावंत यांची भेट. पंढरपूर नगर परिषदेत नगराध्यक्षपदी प्रणिता भालके निवडून आल्यानंतर भेट. लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती.